सो चला आता मी तयार झालेली आहे आणि निघाली आहे. आज मी निघाले ॲक्च्युली काला घोडा फेस्टिवल आहे CSTला, तिथे निघालेली आहे मैत्रिणीसोबत. तर आता मी सगळं आवरलेलं आहे. या दोघींनाही सांगितलेलं जेवून घ्या आणि माझी मी तयारी केली, पटकन अशी तयारी झालेली आहे मी. तर चला निघूया आता. सो आता आम्ही उतरलेलो आहोत CSTला. चर्चगेटला उतरलेलो आहोत. तर आता इथे जवळच आहे काला घोडा फेस्टिवल. तर आता आम्ही रस्ता क्रॉस करणार आणि जाणार आहोत. तर चला. तेच ना आतमध्ये दिसते तेच का? कारण आहे ना असं नको डायरेक्ट हे होतं इथे तर गार्डन. हे चर्चगेट फॅशन स्ट्रीट, जिथे कमी दरामध्ये कपडे मिळतात. लेडीजचे पण. त्यांच्या एंट्रीला कोणी नाही आहे का? सुंदर आहे ना. काला घोडा फेस्टिवल हे ॲक्च्युली 2 ठिकाणी लागलेलं आहे. तर आम्ही एका ठिकाणी पोचलेलो आहोत चर्चगेटच्या ठिकाणी. तर त्या दुसऱ्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी लागलेलं आहे ते आम्ही चेक करणार आहोत. कारण इथे आम्हाला फारसं काही दिसत नाही आहे. खूप कमी हे दिसतं आहे, स्टॅच्यू वगैरे आहेत छान छान. बाकी फारसं काही इथे दिसत नाही आहे. तर आता बघूया दुसरं कुठे काय आहे ते, दुसऱ्या कोणत्या ठिकाणी लागलं आहे ते आम्हाला चेकआउट करायचं आहे, बघणार आहोत आम्ही. तर इथे पहिल्यांदा आपण बघूया. चला समजलेलं आहे आपल्याला दुसरं कोणत्या ठिकाणी लागलेलं आहे. हे ज्या पोलीस मॅडम दिसत आहेत त्यांनी सांगितलेलं आहे दुसरं कोणत्या ठिकाणी काला घोडा फेस्टिवल लागला आहे तो. तर आता तिथे आपण पोचूया. ऊन खूप आहे, थंडी गेलेली आहे, गरमीची सुरुवात झालेली आहे मुंबईला तरी. तर चला. आम्हाला फोन गेला. हो, जवळजवळ आम्ही आता गेटवे ऑफ इंडिया इथे आलेलो असं वाटतंय. तरी अजून काय ते भेटलेलं नाही आम्हाला. फायनली आपल्याला सेकंड काला घोडा फेस्टिवल कुठे आहे ते भेटलेलं आहे. तर चला आता आतमध्ये जाऊया आपण. नमस्कार. और इसके ऊपर से गुलाम साहब इनके शायरी इनकी नस्ल पठन नहीं है यहाँ पे कितने गाने होने सारे तो सॉरी आपकी आवाज़ नहीं आ रही है. इसका पैटर्न कौन सा है? चंदेरी सिल्क. क्या प्राइस है इसकी? 2000. सुंदर है ना. नमस्ते मुंबई पुलिस की ओर से काला घोड़ा मोटो में आप सभी का हार्दिक स्वागत है. छान आहेत ना. पीस है. इसकी क्या प्राइस है? 3000. प्रचंड गर्दी आहे इथे. पण इथे प्रत्येक वस्तू प्रत्येक स्टॉलवर जाऊन बघितलं खूप कॉस्टली आहे. पण आहे छान, पण खूप कॉस्टली आहे. आणि तेवढीच गर्दी पण आहे इथे.
800 आहे तसं माझ्याकडे नहीं ना? त्याच्यापेक्षा मोठं आहे. हाँ, इसकी क्या प्राइस है? 70? धन्यवाद 150ला छोटेवाले, मोठेवाले 200ला. वो वाला जो है कौन सा वाला हाथ वाला 35 रुपये का ते कसं 650 जाऊया उद्या खायला. उद्या उद्या माझा उपवास बाबा. उद्या आपण ह्याला जायचं ना मठात. हां मटण जाऊ. थोडं तर लवकर फायनली आमचं झालेलं आहे. 3 ठिकाणी कालाघोडा महोत्सव चालू आहे आणि आम्ही 3ही ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे थोडक्यात. तर 2 ठिकाणी काही नव्हतं फार, दाखवलं मी तुम्हाला, काही फार नाही आहे. पण या आत्ताच्या ज्या ठिकाणी गेलो तिथे आहे. पण पाहायला किंवा म्हणायला गेलं तर जास्तीत जास्त स्टॉल हे आउट ऑफ महाराष्ट्राचे आहेत. राजस्थान, तमिळनाडू ह्या साईडचे जास्त स्टॉल आहेत आणि प्रचंड मी प्राईस पण इथे विचारल्या, खूप कॉस्टली आहे. तर एवढं काय, फक्त बघायला वगैरे ठीक आहे. हँडमेड बऱ्याचशा आहेत, त्यांच्या वस्तू आहेत, बघायला उत्तम आहे, छान आहे, पण खूप कॉस्टली आहेत. याच वस्तू जर तुम्ही तिथे प्रॉपर जाऊन घेतले ना तर आम्ही स्वतः म्हणजे केलेलं आहे चांगलं मिळतं, पण इथे खूप त्यांनी रेट लावलेला आहे असं मला तरी वाटतं. सो आता निघालेलो आहोत आम्ही, टॅक्सी केलेली आहे आता घरी, कारण पुढे परत कामं बरीच आहेत. तर चला. सो फायनली मी घरी आलेली आहे कालाघोडा फेस्टिवलवरून. तर खूप गर्दी होती, खूप ट्रॅफिक होतं, अर्धा तास लागला, तरी कमी वेळ लागला. 6 नंतर तर जाम ट्रॅफिक होतं त्या साईडला, चर्चगेट साईडला. तर आत्ता माझं एक पार्सल आलेलं आहे, म्हणजे शर्वरी खोलण्याच्या खूप गडबडीत आहे, तिला खूप आतुरता आहे, म्हणजे काय आहे, खूप एक्साइट आहे शर्वरी. तर ते ओपन करते आहे. मला माहिती आहे काय आहे ते ऑलरेडी खरं तर, पण तिला खोलायचं आहे तर खोलू दे म्हटलं. चला तर चला, आता चहा घ्यायचा आहे मला. फक्त आल्यावर मी फ्रेश झाली आहे, आता चहा घेते. आणि मी जसं बोलले ते एअर फ्रायमध्ये काहीतरी करणार आहे. तर आता ते श्रावणी झोपली आहे, ती उठली की आम्ही करणार आणि तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला. तर फायनली शर्वरी जो बॉक्स ओपन करत होती तो होता माझ्या रिंग लाईटचा, जे माझ्याकडे ट्रायपॉड आणि रिंग लाईट नव्हती. तर मला दिलीप आणि श्रावणी रोज बोलायचं की तू घे, पण मी म्हटलं ठीक आहे ना, घे, नाही बघ काय त्यात. तर मग फायनली मी मागवलं. पण माझ्या शर्वरीला एवढी आतुरता असते कोणतीही पार्सल आलं की पटापट ओपन करायची. तर त्याच्यामध्ये काय आहे हे माहिती असतं ऑलरेडी, हां, पण तरी पण उघडायचं असतं तिला. तर ते तिनं उघडलं, त्याच्यानंतर तिने ते सेट केलेलं आहे. आणि मला इथे आता मला सांगितलं आई आता तू व्हिडिओ कर. तर मी आता म्हणून मी व्हिडिओ करायला उभी राहिलेली आहे. आणि कारण मी श्रावणी उठल्यानंतरच झोपली आहे, तिथं उठल्यानंतर म्हटलं ती जॉईन करेल आणि मग मी करेल, पण नाही, तिला काही धीर नव्हता. तर मग म्हणून म्हटलं ठीक आहे तिला करू दे जॉईन. आणि मग मी फायनली आता इथं उभी राहिलेली आहे. तर आता माझा चहा अजून बाकीचा आहे, कारण मी हिच्याबरोबरच होते. तर आता पटकन चहा करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आहे, दुसरी गोष्ट आपली आलेली आहे आपल्याकडे एअर फ्राय. तर त्याचाही थोडं काहीतरी बघायचं आहे, ट्राय करून कसं होतं आहे, काय होतं आहे, किंवा आपल्याला कितपत जमतं आहे हे आता बघितलंच पाहिजे, त्याचे फंक्शन्स वगैरे काय आहेत ते. तर तेही मी आता थोडा वेळ बघणार आहे. तर आधी चहा घेते, थोडा कचरा काढून घेते पटकन, आणि मग तुमच्या कामाला लागते. तर चला. तर आता इथे थोडंसं मी सकाळी जे चिकन आणलेलं आहे दोघींसाठी त्याचं थोडंसं ठेवलं होतं. तर त्याला आता शर्वरीने दही, काळी मिरी पावडर, आलं लसणाची पेस्ट, तिखट, चिकन मसाला आणि माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नव्हतं म्हणून तिने मैदा थोडंसं असं लावून सगळं घेतलेलं आहे. आणि आता तिने एअर फ्रायरमध्ये थोडंसं 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे पीसेस ठेवती येते. तर आता बघूया किती डिग्री सेल्सिअसवर ते ठेवायचं आहे, 15 मिनटं ठेवायचं की 20 मिनटं ठेवायचं आहे ते बघूया आपण. तर इथे आता 25 मिनटांसाठी श्रावणीने चिकन ग्रिल व्हायला ठेवलेलं आहे. तर 25 मिनटं झाली की आपोआप ते बजर म्हणजे वाजणार आहे. तर आणि त्याच्यानंतर मग आपण चेक करायचं.
तर 15 मिनटं झालेली आहेत. 15 मिनटं 25 मिनटं पूर्ण झालेली आहेत आणि ते आपोआप बंद झालेलं आहे. तर त्या 1-2 मिनिटांनी आपण चेक करणार आहे चिकन ग्रिल झालेलं आहे की नाही. चला, तर आता वाजलेले आहेत 10 आणि आता अजून माझं जेवण बाकी आहे. जेवायचं आहे मला. आणि उद्या गुरुवार आहे. उद्या स्वामींचं जमलं मला तर एक पारायण करायचं आहे. तर बघूया आता ह्या सकाळी दोघी जेव्हा बाहेर पडली त्याच्यानंतर माझं पारायणला बसणं होणार. कारण पारायणला एकदा बसलं की मग उठता येत नाही. त्याच्यामुळे ह्या दोघी गेल्याशिवाय मला पारायणला बसता येणार आणि शक्यतो विचार आहे की लवकर उठायचा, पटापट आवरायचं आणि मग लवकर बसायचं. म्हणजे 2 ते 2.5 तास जातात पारायणला आणि तेवढ्या वेळात कोणी आलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लवकर उठून पटापट करण्याचा प्रयत्न आहे माझा. तर बघूया स्वामी करून घेत आहेत का माझ्याकडून उद्या पारायण. कारण मी म्हणून काही उपयोग नसतं. शेवटी म्हणतात ना, स्वामींना जर करून घ्यायचं असेल तर ते कितीही वाजता मला उठण्याची इच्छा होईल. तर बघूया काय होतं आहे ते उद्या. आणि मठातही जायची इच्छा आहे. सो किती गोष्टी जोडून येत आहेत, घडून येतात काय माहीत नाही, उद्याच समजेल. तर चला. आणि हो, आजचा व्हिडिओ जर माझा आवडला असेल, मेन म्हणजे चिकन वडे आणि सोलकढी, कोकणची स्पेशालिटी नाथखोळा, तर नक्की ट्राय करून बघा, कमेंट करून सांगा आणि एकदा जरूर करा. वडे एकदम मऊ लुसलुशीत होतात आणि फुगून येतात. हे फुगून येतात वडे हे मी दाखवलेलं तर आहेच तुम्हाला. तर आणि सोलकढी खूप सुंदर होते, नो डाऊट. तर एकदा ट्राय करा, बघा कशी होते आणि कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आवडला असेल आजचा ब्लॉग माझा, कारण मी चर्चगेटला पण गेले होते तिकडे. तर तिकडे तुम्हाला कालाघोडाचं फेस्टिवल, किती महाग आहेत वस्तू, किती काय काय आहे ते सगळं दाखवलेलं आहे. तर आवडला माझा आजचा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, गुड नाईट, बाय.